नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन. आता या क्लासिफिकेशनच्या भागामध्ये आपण कोणता भाग बघणार आहोत हे लक्षात घ्या. क्लासिफिकेशन हा जो भाग आहे, क्लासिफिकेशनमध्ये आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड अशा 3 प्रकारच्या कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. क्लासिफिकेशन अल्डिहाइडचं, क्लासिफिकेशन कीटोनचं, क्लासिफिकेशन कार्बोक्सिलिक ॲसिडचं. तर ह्या सर्वांचं क्लासिफिकेशन कसं असतं ते टप्प्याटप्प्यानं बघूयात. सुरुवात करूयात पहिल्या भागाला, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स पहिल्यांदा आपण करूयात क्लासिफिकेशन अल्डिहाइडचं आणि मग त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. बघा भावांनो, अल्डिहाइड म्हणजे काय आपल्याला माहित आहे. आता या अल्डिहाइडचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. तुम्हा सर्वांना माहीत पाहिजे अल्डिहाइडचे प्रकार किती आहेत. बाबांनो, अल्डिहाइडचे प्रकार 2 आहेत. आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं आहे, अल्डिहाइडचे प्रकार 2 आहेत. त्याच्यापैकी पहिला आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि दुसरा जो आहे तो आहे अरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड, अरोमॅटिक अल्डिहाइड अशा प्रकारचे 2 या ठिकाणी प्रकार अल्डिहाइडचे पडतात. कोणते कुठले आपण लिहूयात. बघा, पहिला प्रकार ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स, ठीक आहे. आणि दुसरा प्रकार इथं लगेच लिहितो मी, दॅट इज नथिंग बट अरोमॅटिक अल्डिहाइड्स. अरोमॅटिक अल्डिहाइड्स, ठीक आहे. आता दोन्ही बी नाव तुमच्या समोर आहेत. आता ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण लक्षात घेऊयात. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. अरे बाबांनो, अल्डिहाइड म्हणजे नेमकं काय असतं. अल्डिहाइडमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कुठला आहे, CHO. मग हा CHO ग्रुप कशाला जोडला आहे हे महत्त्वाचं आहे. कळलं का? म्हणजे या ठिकाणी एखादा अल्डिहाइड ॲलिफॅटिक आहे का अरोमॅटिक आहे हे ठरणार कसं. अरे बाबा, त्या ठिकाणी असलेला CHO कशाला जोडलाय. जर त्या ठिकाणचा CHO ॲलिफॅटिक चेनला जोडला असेल तर तो ॲलिफॅटिक अल्डिहाइड. जर तो CHO अरोमॅटिक रिंगला जोडला असेल तर तो अरोमॅटिक. तरी पण पुस्तकात ज्याप्रमाणे व्याख्या दिलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपण व्याख्या घेण्याचा प्रयत्न करूयात. ऐका मी काय सांगायला हो का. अल्डिहाइड म्हणजे काय असते, CHO. मग हा CHO ग्रुप कशाला जोडलाय हे महत्वाचं आहे. समजा जर CHO ग्रुप sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि हा CHO जर अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडलेला असेल त्याला म्हणायचं अरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणून या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. अल्डिहाइडचे प्रकार 2, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लेम. ॲलिफॅटिक अल्डिहाइड, अरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय. अरे बाबानो, ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे अशा प्रकारचा अल्डिहाइड ज्याच्यामधला CHO ग्रुप, ज्याचं नाव फार्मिल ग्रुप आहे, हा ग्रुप कशाला जोडलेला आहे हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो जोडलेला जर असेल sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला किंवा सॅच्युरेटेड कार्बनला त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि हाच CHO जर डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल तर त्याला म्हणा अरोमॅटिक. संपलं. उदाहरण घेऊ, लक्षात घे. बघा, CH3 CH2 CHO. आता हा आपल्यासमोर एक्झाम्पल आहे, आपल्यासमोरचं एक उदाहरण आहे. हा कोण आहे, CHO आहे, फार्मिल ग्रुप आहे. लिहितो मी इथं फार्मिल ग्रुप. फार्मिल ग्रुप. हा, आता लिहिलं मी काय इथं लिहित असताना मी लिहिलं आहे CHO ग्रुप. अरे बाबा, CHO ग्रुप म्हणजे काय, फार्मिल ग्रुप. आता हा CHO ग्रुप कुठे जोडलाय, ह्या कार्बनला. हा कार्बन आहे. मग मला सांगा, ह्या कार्बनच्या भोवताली कसला बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. तुम्हाला माहित पाहिजे, जर एखाद्या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं असतं, sp3. आणि म्हणून ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं असणार आहे, sp3. कळलं का. आणि या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे ना, म्हणून हा कार्बन झाला सॅच्युरेटेड कार्बन. कसला, सॅच्युरेटेड कार्बन. हो का. हा कार्बन कसला, सॅच्युरेटेड कार्बन.
नीट ऐका बरं का. आता या ठिकाणी आपण व्याख्या करू ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय. अरे बाबानो, ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय. ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये काय असतं तर ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो किंवा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जोडलेला असतो. असं स्ट्रक्चर जर असेल तर ते ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. हा कोण आहे CHO. कुठे जोडलाय ह्या कार्बनला. ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे sp3. जर CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्डिहाइडला म्हणावं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. बघा, जर CHO ग्रुप म्हणजेच फार्मिल ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असेल म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारचा जो अल्डिहाइड असतो दॅट अल्डिहाइड इज कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि अगदी सोपा आहे. ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये काय असतं CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जोडलेला असतो. संपलं. आता हीच व्याख्या इंग्लिशमध्ये करा. बघा, इन ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स CHO ग्रुप ऑर फार्मिल ग्रुप इज अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम ऑर सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. ते सांगितलं मी. इन ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स CHO group or farmyl group is attached to the sp3 hybridized carbon atom or saturated carbon atom. संपलं. कळलं का. अरे बाबा, हा CHO ग्रुप जर sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला जोडलेला असेल त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. कसला ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता उदाहरण घेऊ आपण. इथं घेऊ CH3 CH2 CH2 आणि CHO. आता अल्डिहाइड आपल्या समोर आहे. ओके. आता हा कुठला ग्रुप आहे CHO ग्रुप आहे म्हणजे फार्मिल ग्रुप आहे. आणि हा फार्मिल ग्रुप कुठे जोडलाय ह्या कार्बनला. मला सांगा या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे sp3. कारण या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे. लक्षात घ्या, जर कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणून ह्याचं झालं हायब्रिडायझेशन sp3. म्हणजेच हा कार्बन कसला आहे सॅच्युरेटेड आहे. जर कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड असेल तर अशा प्रकारच्या कार्बनला म्हणायचं सॅच्युरेटेड कार्बन. हा कार्बन सॅच्युरेटेड आहे. मग बघा, CHO ग्रुप इज directly attached to the sp3 hybridized carbon atom or saturated carbon atom. आणि म्हणून दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड. म्हणून हे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. आता बघा, समजा आपण असं काढलं हो का, हे सायक्लोहेक्झेन रिंग आहे. हे CHO आहे का. CHO जोडलाय कुठं ह्या कार्बनला. CHO आहे ह्या कार्बनला जोडलाय. बघा बरं का. आता ह्या कार्बन इथला जो कार्बन आहे ह्याच्याकडला सिंगल बॉन्ड आहे म्हणजे ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसलं आहे sp3. बरोबर का. त्या ठिकाणचा जो कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन कसलं आहे sp3 आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये सुद्धा CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलाय म्हणजे सॅच्युरेटेड कार्बनला जोडलाय. म्हणून हा सुद्धा ॲलिफॅटिक अल्डिहाइड. हा सुद्धा ॲलिफॅटिक आहे आणि हा सुद्धा ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. अशा प्रकारे या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. ॲलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय. ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असतो. बस इतकं वाक्य आपण लक्षात ठेवलं बस. त्याच्याबद्दल वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे कीटोन. कळलं का. आता पहिला भाग झाला आपला अल्डिहाइड. त्याचा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार राहिला. मग जाऊ कीटोनकडे आपण. पहिला प्रकार आपण पूर्ण केला कोणता ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय ते बघू. आता बघा, आता ही बेंझीन रिंग आहे आणि ह्याला जोडले आपण CHO. आता ॲलिफॅटिक अल्डिहाइडची व्याख्या मी केली. आता ॲरोमॅटिक अल्डिहाइडची करतो. आणि या ठिकाणी फक्त एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं की CHO ग्रुप कशाला जोडलाय. आता हा कोण आहे हो का. हा CHO ग्रुप आहे जोडलाय. कशाला जोडलाय ह्या बेंझीन रिंगला ॲरोमॅटिक रिंगला. ही कोण आहे रिंग आहे. कोण आहे रिंग आहे. अरे कोण आहे रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग आहे. ॲरोमॅटिक रिंग आहे रे बाबा. हा
हा कोण आहे? CHO आहे. CHO काय जोडलाय कशाला? अरोमॅटिक रिंगला. लक्षात घ्या कधी पण जर CHO ग्रुप हा डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं अरोमॅटिक अल्डिहाइड्स. कळलं का? इफ CHO group is attached to the benzene ring or aromatic ring, that type of compound is called as aromatic aldehydes. आणि म्हणून aromatic aldehyde मध्ये CHO ग्रुप हा डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला असतो. जर CHO ग्रुप हा डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं अरोमॅटिक अल्डिहाइड. संपलं. तर हे बेन्झाल्डिहाइड नावायचं. हा अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. संपलं. मग आता बेंझिन CHO आहे डायरेक्टली जोडला गेला. मग म्हणा इन अरोमॅटिक अल्डिहाइड्स CHO ग्रुप ऑर फॉर्मिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द अरोमॅटिक रिंग. कसं? इन अरोमॅटिक अल्डिहाइड CHO ग्रुप इज directly attached to the aromatic ring. In aromatic aldehyde CHO group is directly attached to the aromatic ring. अशा प्रकारची व्याख्या त्या ठिकाणी करता येते आणि अशा प्रकारे aromatic aldehyde म्हणजे काय सांगता येतं. आणि इथं एकच महत्त्वाचं वाक्य आहे. CHO कुठं जोडलाय? CHO जर sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडला तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड. हा CHO aromatic रिंगला जोडला डायरेक्टली तर aromatic aldehyde. एवढंच लक्षात ठेवायचं. आता ह्याचे काही उदाहरणं आपण घेऊयात आपल्याला कळण्यासाठी. हो का? पुस्तक आहे इथं काही इथं लिहू का? इथं लिहू इथं. हो का? अशी किती उदाहरणं घेता येईल? हे CHO आहे इथं आहे का? हे OH आहे इथं. बघा याचं नाव आहे सॅलिसिल अल्डिहाइड. याच्यामध्ये CHO ग्रुप रिंगला जोडला डायरेक्टली. CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेंझिन रिंग म्हणून हा झाला तुमचा अरोमॅटिक अल्डिहाइड. अजून एखादं बघा अशी किती उदाहरणं सांगता येतील. हे बघा हे CHO आहे का? इथं करा NO2 आहे का? इथं पण CHO ग्रुप रिंगला जोडला डायरेक्टली. जर CHO ग्रुप बेंझिन रिंगला किंवा अरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं अरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणून हे अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. हे सुद्धा अरोमॅटिक अल्डिहाइड आहे. अजून एखादं उदाहरण बघा. हा आहे का अरोमॅटिक अल्डिहाइड? बघा CHO का CH3. आता इथं पण CHO ग्रुप आहे डायरेक्टली जोडला रिंगला म्हणजे हा सुद्धा अरोमॅटिक आहे. कळलं का? अजून एखादं उदाहरण बघा. हे पहा हे बेंझिन रिंग आहे. हे CH2 हे CHO. आता बघा CHO ग्रुप हा डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला नाहीये. CHO ग्रुप हा डायरेक्टली बेंझिन रिंगला जोडलेला नाहीये परंतु या ठिकाणी हा जो CHO ग्रुप आहे तो साइड चेनला जोडलाय. ही साइड चेन आहे आणि या साइड चेनला हा CHO जोडलाय आणि पण तो बेंझिन रिंग आहे. मग असा अल्डिहाइड असेल तर त्याला ॲलिफॅटिक म्हणता येतं का? म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं? ॲरोमॅटिक साइड चेन अल्डिहाइड. अरोमॅटिक साइड चेन अल्डिहाइड असं म्हणून आपण. अरोमॅटिकच आहे कारण बेंझिन रिंग आहे पण साइड चेन आहे. साइड चेनला जोडलाय म्हणून अरोमॅटिक साइड चेन अल्डिहाइड असं आपण म्हणूयात. अरोमॅटिक आहे असं आपण म्हणूयात. ओके. तर अशा प्रकारचे हे सगळे उदाहरणं आहेत. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हा सर्वांना माहीत आहे अल्डिहाइडचे प्रकार किती? 2. पहिला प्रकार कुठला? तर पहिला प्रकार आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड. दुसरा प्रकार कुठला? अरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो तर अरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप हा डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला जोडलेला असतो. एवढ्या 2 गोष्टी आपल्याला कळाल्या की हा संपूर्ण भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. एकच महत्त्वाचं आहे CHO कुठं जोडलाय? CHO हा जर sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला म्हणजेच सॅच्युरेटेड कार्बनला जोडलेला असेल तर तो झाला ॲलिफॅटिक अल्डिहाइड. आणि हा CHO जर डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल तर तो अल्डिहाइड झाला अरोमॅटिक अल्डिहाइड. अशा प्रकारचे हे 2 प्रकार. एक ॲलिफॅटिक अल्डिहाइड दुसरा अरोमॅटिक अल्डिहाइड. हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे. जी काय माहिती आहे आपल्यासमोर बघितलेली आहे. व्यवस्थित वाचा, व्हिडिओ बघा. कळलं का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरोबर आहे का? तुम्ही पण बघा, दुसऱ्याला पण दाखवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.